आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपण डॅशबोर्डवर नोंदणी कशा पद्धतीने करावी या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमधून प्रात्यक्षिक माहिती पाहणार आहोत। ही नोंदणी कशी करावी हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपणास सहज मिळेल। राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आपण सतत प्रयत्न करत असतो। मात्र विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने आनंददायी वातावरणामध्ये त्यांचं शिक्षण व्हावं, चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण व्हावं, भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण व्हावं याकरिता प्रत्येक शाळेंनी प्रयत्न केले पाहिजेत। या दृष्टीनेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या उपक्रमात आपण सहभाग घेणार असाल तर याकरिता आपणास स्कूल पोर्टलवर जाऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर जाऊन कशा पद्धतीने नोंदणी करावी, कोणकोणते मुद्दे आपण लक्षात घ्यावे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी शक्यतो लॅपटॉप अथवा कम्प्युटरचा वापर करून ही नोंदणी करायची आहे। यासाठी आपण आपल्या लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून या ठिकाणी सर्चमध्ये education.maharashtra.gov.in ही वेब सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी आपण बघू शकतो सरल बाबत education.maharashtra.gov.in ही वेब आहे। या वेबला क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल। आता या ठिकाणी स्कूल पोर्टल या डॅशबोर्डला जाऊन आपल्याला या ठिकाणी पोर्टलचे जे काही पोर्टल आहेत विविध हे सगळे पोर्टल या ठिकाणी दिसतात। बघा, स्टुडंट पोर्टल आहे, स्कूल पोर्टल, स्टाफ पोर्टल, संस्था पोर्टल आहे, संच मान्यता, MDM, स्पोर्ट्स, ई-मार्कशीट, RT बाबत या पूर्ण पोर्टलमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्कूल पोर्टलचा वापर करायचा आहे। मात्र तत्पूर्वी याच वेबसाईटला ओपन केल्यानंतर आपण डाव्या साईड बघू शकतो नव्याने एक टॅब आलेला दिसेल, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला आपण क्लिक करून अथवा स्कूल पोर्टलमध्ये त्या ठिकाणी जाऊन तेथून लॉग इन करून आपण आपली नोंदणी पूर्ण करू शकतो। आता जे काही या डॅशबोर्डवर नव्याने हा एक टॅब उपलब्ध झाला आहे उजव्या कोपऱ्यामध्ये, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला मी क्लिक करतो। मात्र तत्पूर्वी या खाली जी काही सूचना आहे या सूचना आपण पाहूया। बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान ही 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 यासाठी स्कूल पोर्टलला लॉग इन करून आपण त्या ठिकाणी रजिस्टर करू शकतो। आता हा जो नव्याने टॅब आला आहे मी या टॅबला क्लिक करतो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा। थोडक्यात स्कूल पोर्टलला क्लिक केल्यानंतर आपण ज्या स्कूल पोर्टलला येतो इथे येण्यासाठीच आता नव्याने उजव्या कोपऱ्यात ज्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला क्लिक केलं तरी देखील आपण पुन्हा एकदा याच पोर्टलला या ठिकाणी स्कूल पोर्टलला येतो। आपण त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी कुठूनही क्लिक करा, आपल्याला याच ठिकाणी स्कूल पोर्टलला यायचं आहे। स्कूल पोर्टलचा जो काही आपला शाळेत UDIS क्रमांक आहे हा क्रमांक त्याचा पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून त्याखाली लॉग इन या टॅबला क्लिक करायचं आहे। आपल्या शाळेच्या या स्कूल पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने नव्याने जर प्रथमच आपण या ठिकाणी या स्कूल पोर्टलला लॉग इन करत असाल तर एक पॉपअप विंडो, ज्या विंडोमध्ये आपल्याला मागील वर्षीची आपल्या शाळेसंबंधित काही माहिती आपल्याला पॉपअप विंडोद्वारे त्या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या विंडोला आपण वाचून घ्यायचं आहे आणि क्लोज करायचं आहे। त्या ठिकाणी जी काही माहिती असेल ती टिक मार्क करा। आपल्याला यापुढे कोणकोणती माहिती या ठिकाणी हवी आहे, दिसली पाहिजे
यासाठी त्या टॅबला क्लिक करून सगळ्यात शेवटी फायनलाइज करा. जे काही पहिल्यांदाच या स्कूल पोर्टलला लॉग इन करत असाल तर त्यांच्यासाठी ती टॅब असेल. त्यानंतर ती पुन्हा टॅब आपल्यासमोर येणार नाही आणि पुन्हा आपण लॉग इन केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी या डॅशबोर्डच्या उजव्या कोपऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाचा हा टॅब दिसतो. या टॅबला आपण क्लिक करूया. या टॅबला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा एक फॉर्म ओपन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डायरेक्टली फॉर्म भरण्यासाठी बसू नका. प्रथमतः लॉग इन करून या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात या अभियानामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. मग यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे हे समजून घ्या. त्याचं प्रथमतः आपण स्वतः नियोजन करा. त्याच्या सगळ्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत, जी माहिती असेल किंवा PDF असेल, त्याचं कच्चं काम आधी पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरच आपण या ठिकाणी फॉर्म सबमिशनला बसा. आता या ठिकाणी काय काय महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेऊया. प्रथमतः आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पद्धतीने हे टायटल दिसते. आता या ठिकाणी आपण बघू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपलोड ओनली PDF फाइल्स विथ साईज अप टू 2 MB. म्हणजे या ठिकाणी आपल्या शाळेच्या उपक्रमासंदर्भात जे काही आपण PDF बनवणार आहोत, ही PDF बघा फोटो या ठिकाणी घेतले जाणार नाहीत. JPG असेल, PNG असेल, हे या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे नाहीत. तर आपल्याकडे असलेल्या जे काही फोटो असतील त्या उपक्रमाबाबत या फोटोंचं कन्वर्ट हे तुम्हाला PDF मध्ये करायचं आहे आणि त्या PDFला तुम्हाला त्याची साईज ही कमी किती सांगितली आहे, 2 MB पर्यंत सांगितली आहे. म्हणजे 2 MB पर्यंत ही साईज असेल तरच या ठिकाणी ती PDF अपलोड होऊ शकते. आता आपण एखाद्या उपक्रमासंदर्भात PDF बनवली, फोटोंची PDF बनवली, मात्र त्याची साईज जर 2 MB पेक्षा जास्त असेल तर लक्षात घ्या ऑनलाईन त्याला आपण कॉम्प्रेस करू शकतो. तर त्याची साईज ही आपण 2 MB पर्यंत अथवा 2 MB पेक्षा कमी कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीने आपण त्या PDFची साईज ही कॉम्प्रेस करून घ्यायची आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी पुढचं पहा, रिमार्क फील्ड अलो ओनली डॉट अँड कॉमा कॅरेक्टर. आता या ठिकाणी आपल्याला थोडक्यात जे काही वर्णन करायचं आहे, या थोडक्यात वर्णन करत असताना या ठिकाणी जी माहिती तुम्ही भरणार आहेत, जी माहिती लिहिणार आहेत, रिमार्कमध्ये थोडक्यात वर्णनमध्ये तुम्हाला टाईप करावं लागणार आहे 1000 अक्षरांपर्यंत माहिती. आता ही माहिती टाईप करत असताना त्याच्यामध्ये फक्त तुम्ही डॉट किंवा कॉमा या दोनच गोष्टी त्या ठिकाणी यूज करू शकता. इतर कॅरेक्टर जर यूज केलं तर त्या ठिकाणी एरर दाखवेल आणि तुमची माहिती सबमिट होणार नाही. म्हणून रिमार्कमध्ये म्हणजेच कुठे तर या ठिकाणी आपण बघू शकतो, हा फॉर्म थोडं वर घेतो बघा. या ठिकाणी आपल्याला इथे 1000 अक्षरांमध्ये माहिती भरायची आहे. या ठिकाणी माहिती भरत असताना कॉमा आणि डॉट यांचाच वापर करा, इतर कॅरेक्टर यूज करू नका. PDF कुठे आपल्याला अपलोड करायचे तर या ठिकाणी कसं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज. प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज. आता या ठिकाणी हा एवढा मोठा फॉर्म आपण बघू शकतो बघा. हा एवढा मोठा फॉर्म आहे. हा एवढा मोठा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता एवढा मोठा फॉर्म वन टाइम आपण भरायला बसलो तर आपल्याकडनं शक्य होणार नाही. कारण फॉर्ममध्ये जर आपल्याला एखाद्या PDF बाबत अडचण असेल, एखाद्या त्याचं वर्णन करताना अडचण असेल, तर मग एवढं सगळं जे काही आहे हे भरत असताना अडचणी आल्या तर आपला फॉर्म हा अपूर्ण राहू शकतो. आणि म्हणून एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीची सुविधा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे, प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज. म्हणजे तुम्ही जसजशी माहिती भरत जाणार तसतसं माहिती तुम्ही या ठिकाणी काय करायची आहे, सगळ्यात शेवटी येऊन पहिल्यांदा सेव्ह करायचं आहे. कोणीही डायरेक्ट फायनलाइज करू नका. सगळी माहिती टप्प्याटप्प्याने भरत चला आणि जशी माहिती भरणार तसं या ठिकाणी येऊन सेव्ह करत चला, जेणेकरून तुमची माहिती या ठिकाणी सेव्ह होणार आहे. आपण जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि फॉर्म भरायला सुरुवात करत असताना आपण
इथपर्यंत येऊन म्हणजे फॉर्म अ पर्यंत आलो आणि तिथे कंप्लीट झालं, म्हणजे या अ पर्यंत आलो आणि इथे फॉर्म भरून झालं आणि मला असं वाटलं की मला फॉर्म ब हा दुसरा भाग हा दुसऱ्या दिवशी भरायचा आहे, माझ्याकडे त्याचं मटेरियल नाही किंवा PDF पेंडिंग आहेत. सो अशा वेळेस आपण जर ही भरलेली माहिती जर सेव्ह केली तर आपण जिथपर्यंत माहिती भरलेली आहे तिथपर्यंत ही माहिती सेव्ह राहणार आहे आणि त्याच्या पुढील माहिती ही आपण नेक्स्ट टाइम जेव्हा या ठिकाणी लॉग इन होणार आहात त्यानंतर आपण त्याच्या पुढे कंटिन्यू त्या ठिकाणी माहिती भरायला सुरुवात करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी काही माहिती आपण टप्प्याटप्प्याने भरणार असाल ती सगळ्या माहिती जशी भरणार तसं सगळ्यात खाली जा आणि सेव्ह करत चला, जेणेकरून आपण आदल्या दिवशी किंवा याआधी भरलेली माहिती ही आपली सेव्ह राहणार आहे आणि नंतर आपण त्याच्या पुढील भागामध्ये कामकाज करायला सुरुवात करणार आहोत. सो चौथा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, नो मॉडिफिकेशन्स ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बीन फायनलाइज. बघा, सगळी माहिती तुम्ही भरतायत आणि सेव्ह करतायत, भरतायत सेव्ह करतायत. आता सेव्ह करून झाला आणि पूर्ण इथपर्यंत तुमचा पूर्ण फॉर्म सबमिट झाला, तुम्ही पूर्ण सगळ्या PDF देखील या ठिकाणी बनवून झालेल्या असतील आणि त्या या ठिकाणी अपलोड केल्या आहेत. तुमच्या 1000 अक्षरांमध्ये जी काही माहिती आहे या ठिकाणी टाईप करून झालं, सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता सगळी माहिती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे भरून आणि अपलोड करून. सो अशा वेळेसच आपल्याला फायनलाइज या टॅबला क्लिक करायचं आहे आणि फायनलाइजवर आपण ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्मसाठी विचारलं जाईल आणि आपण जेव्हा कन्फर्म करतो ती माहिती फायनलाइज करतो अशा वेळेस आपण आपली शाळा त्या उपक्रमामध्ये पूर्ण 100% सहभागी झाल्याचं या ठिकाणी समजते. आपण जर सगळी माहिती भरली आणि फक्त सेव्ह करून ठेवली असेल तर लक्षात घ्या ती फक्त आपल्याकडे सेव्ह असते, मात्र वरच्या क्लस्टरला त्या वरच्या डॅशबोर्डमध्ये आपण आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं दिसणार नाही. आणि म्हणून सगळी माहिती भरून सेव्ह करा आणि सेव्ह झालेली माहिती ही पूर्ण व्यवस्थित असेल याचं निरीक्षण करा, समजून घ्या आणि त्याच्यानंतरच आपण फायनलाइज, सगळ्यात शेवटी जो आपण फायनलाइज टॅब पाहिला, या फायनलाइज टॅबला क्लिक करून आपण आपलं जे काही नोंदणी आहे या अभियानातली ही पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. या 4 महत्त्वाच्या मुद्द्याचा आधार घेऊनच आपण खालील जो काही फॉर्म आहे हा पूर्ण भरायचा आहे. याबाबत जर आपल्याला काही अडचण असेल तर संबंधित शासन निर्णय दिला आहे, या टॅबला क्लिक करा. आपल्यासमोर या माहितीची शासन निर्णय या ठिकाणी, आता जे काही मी तुम्हाला सांगतो आहे याचं जर आपल्याला मॅन्युअली गायडन्स हवं असेल, गाईडलाईन हवे असतील तर युजर मॅन्युअल आहे, या टॅबला आपण क्लिक करा. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने काम करायचं या संदर्भात एक PDF आपल्या लॅपटॉपमध्ये अथवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि त्या ठिकाणून आपण ही माहिती समजून घेऊ शकता. यानंतर आपण जाऊया फॉर्मकडे. आता या फॉर्ममध्ये 2 भाग आहेत, फॉर्म अ आणि फॉर्म ब, आणि असे दोन्ही फॉर्म मिळून यांचं जे काही गुणांकन आहे हे आहे 100 गुणांचं. फॉर्म अ काय आहे तर विद्यार्थी केंद्रित जे काही उपक्रमाचं आयोजन केलं जाते आणि त्यामध्ये जो विद्यार्थ्यांचा सहभाग आहे याबाबत जी माहिती आपण भरणार आहोत याला आहेत एकूण 60 गुण. आता 60 गुणांचं वर्गीकरण त्यांनी या पद्धतीने खाली दिलेलं आहे. बघा, पहिला आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण. आता यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तर विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट आपण जर केली असेल, त्याचे काही क्षणचित्रे, काही फोटोज आपल्याकडे असतील तर एका PDF मध्ये 3 ते 4 फोटो घ्यायचे आहेत आणि त्या 3 ते 4 फोटो त्या PDF मध्ये ॲड करून त्याची PDF जनरेट करून, त्या फोटोंची PDF जनरेट करून आपल्याला या ठिकाणाहून ती PDF घ्यायची. आता PDF कशा पद्धतीने या ठिकाणी आपण सेव्ह करणार आहोत ते पाहूया. बघा, या ठिकाणी चूज फाईल आहे. या फाईलवर जर मी क्लिक केलं तर आपल्या लॅपटॉपमध्ये असणारे कोणतेही आपल्याला जे काही PDF आहेत आपण ते सगळे PDF जे आहेत फोटोंचीही आपण आपल्याला आधी लॅपटॉपमध्ये घ्यावे लागतील आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघा एखादी ही एक PDF घेतली मी आणि याला ओपन केली की ही PDF जी आहे ही PDF या ठिकाणी ॲड होणार आहे. आता ही PDF या ठिकाणी ॲड का नाही झाली कारण इथे स्पष्ट सूचना आलेली आहे, प्लीज सिलेक्ट फाईल लेस दॅन 2 MB. माझी जी काही PDF फाईल आहे ही 2 MB पेक्षा जास्त आहे आणि म्हणून ती या ठिकाणी
अपलोड झालेली नाही। मात्र अपलोड कशा पद्धतीने करायचं ही माहिती या ठिकाणी आपल्याला नक्की समजली असेल। आपलं देखील जर फोटोंची PDF बनवली आणि ती 2 MB पेक्षा जास्त असेल तर आपण गुगलवर सर्च करा, PDF कॉम्प्रेसर म्हणा किंवा आणखी ॲप्लिकेशन असतील त्याचा आधार घ्या आणि जी PDF आहे ही 2 MB पेक्षा कमी MB ची बनवा आणि यानंतर त्याला कम्प्युटरमध्ये सेव्ह करा आणि पुन्हा एकदा चूज फाईलवर क्लिक करून त्या फाईलला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि ओपन करा, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी ती फाईल आपल्याला आलेली दिसेल। आता विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याबाबत तुम्हाला जे काही त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली, काय काय त्यामध्ये काम करण्यात आलं याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाईप करायची आहे। सेम या पद्धतीने पुढचा मुद्दा घ्यायचा, त्यांचे जे काही फोटो असतील त्या फोटोंची PDF बनवायची, ती PDF ही 2 MB पेक्षा कमी असायला हवी। त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करणार आणि या ठिकाणी जी PDF आपण घेतली ती PDF या ठिकाणाहून सिलेक्ट करायची आणि या ठिकाणी अपलोड करायची। आता याच्या बाबतीत जे काही विद्यार्थ्यांच्या जे काही माहिती आहे त्याच्या बाबतीत जी माहिती आहे ही या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायची आहे। आता PDF कोणकोणत्या आहेत म्हणून आपण या सगळे मुद्दे एकदा नोट डाऊन करून घ्या। सगळ्या मुद्द्यांची व्यवस्थितरित्या एक फोल्डर बनवून सगळे PDF त्या फोल्डरमध्ये ॲड करा। प्रत्येकाची माहिती ही आपण लिहून घ्या अथवा आपल्या नोटपॅडमध्ये लॅपटॉपला टाईप करून घ्या, जेणेकरून तिकडनं तुम्ही कॉपी आणि इकडे पेस्ट करू शकता, जेणेकरून तुमचं टायपिंगचं काम या ठिकाणी हलकं होऊ शकते। भाग अ मधला हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग। आता एवढं काही सांगायची आवश्यकता नाही, आपण सगळं वाचा, त्यानुसार त्या कामाचे फोटो असतील तर त्या फोटोचं PDF मध्ये कन्व्हर्ट करा, या ठिकाणी त्या PDF ॲड करा, त्यांची माहिती या ठिकाणी एंटर करा। आता मी पुढे जातो। बघा भाग अ हा आपला आहे 60 गुणांचा, म्हणजे इथपर्यंत जेव्हा आपली माहिती पूर्ण भरून होईल तेव्हा या माहितींचं गुणांकन हे 60 गुणांमध्ये होणार आहे, मूल्यमापन। आता ब जो भाग आहे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग। आता शाळा व्यवस्थापनाकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमासंदर्भात आपण फोटो काढलेले असतात, तर मग प्रत्येक उपक्रमाबाबतचे फोटोंची PDF बनवायची आणि या ठिकाणी त्याला चूज फाईलवर क्लिक करायचं। आपण जे फोल्डर बनवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन त्याला सिलेक्ट करायची, जी या माहितीच्या संदर्भात संबंधित जी PDF असेल तिला ओपन करायची आणि यानंतर आपण नंतर पाहाल तर या ठिकाणी ती अपलोड झालेली दिसेल। त्याची माहिती या ठिकाणी काही शब्दांमध्ये या ठिकाणी टाईप करायची आहे। टाईप करण्याऐवजी आपण जर हेच काम आधीच नोटपॅडवर करून ठेवलं असेल तर त्या ठिकाणी कॉपी करा आणि या ठिकाणी येऊन पेस्ट करा, जेणेकरून आपलं काम या ठिकाणी सोपं होऊ शकते। अशा पद्धतीने फॉर्म ब हा पूर्ण आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। आता तुम्हाला आधीच सांगितलं, थोडक्यात काही 2-4 मुद्दे लिहून झाले असतील किंवा टाईप करून झाले असतील, अपलोड झाले असतील आणि तुम्हाला वाटलं की मला आता हे काम नंतर करायचं आहे, काही कारणास्तव तुम्ही हे बंद करणार आहात, तर अशा वेळेस सेव्ह करायला विसरू नका। या ठिकाणी आपण जर ही माहिती सेव्ह केली तर आत्तापर्यंत आपण जे काम केलं आहे ते या ठिकाणी सेव्ह राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण ज्यावेळेस लॉग इन करणार त्यापुढे जिथून आपलं काम सेव्ह झालं होतं त्याच्यापुढे आपण पुन्हा एकदा नव्याने काम करू शकणार आहात। आणि सगळी माहिती भरून सगळे PDF फाईल अपलोड करून झाले असतील तर बघा ते 60 आणि ब चे हे 40 गुण अशा 100 गुणांचं मूल्यमापन होणार आहे। आणि यासाठी हे सगळं काही काम आपलं पूर्ण झालं असेल तर फायनलाइज करायला विसरू नका। फायनलाइज झालं म्हणजेच आपला या उपक्रमात सहभाग हा या ठिकाणी पूर्ण होणार आहे। सो अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपण हा फॉर्म भरून सहभाग नोंदवणार आहोत। मी आशा करतो की दिलेली ही सर्व माहिती आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये। धन्यवाद।